सकाळचा लवकर उठून आंघोळीला पहिलाच नंबर उरकून निघालो तर आई म्हणते, काका माझा व्हिडिओ काढू नका, मेला व्हिडिओमध्ये घेऊ नका, तुम्हाला काय व्हिडिओ काढता येत नाही, काय येत नाही. त्याने बघितलं तेवढ्यात कुल्फीचं झाड. पुढं बघतो तर खड्डा, पावसाने घातलेला थैमान. ड्रायव्हर चेंज केला आणि आमचं 2 अधिकारी गेले रस्त्याची पाहणी करण्यासाठी. आपण पण पाहणी करण्यासाठी रस्त्याने जावं, पण तेवढ्या डोक्यात टूप पेटले. आयला नाही, आपण गाडीत बसलेलंच बरं, की पाहुण्यांना वाटावं की आपला पाहुणा पण गाडीतनं चाललाय. तेवढ्या दादाला म्हणलं, दाद्या या तुला व्हिडिओमध्ये घेतो. मग देवदर्शन घेतलं आणि गेलो टेरेसवर घर बघायला. काय मग वातावरण होतं. तेवढ्यात आला चहाचा कप आणि गार पडणारा पाऊस. एकच नंबर. पण पाहुणा आहे म्हणलं पहिल्याच पंक्तीला जेवाय बसवलं. जेवण करून निघालो घराकडं, पण पावसाने घातलेलं थैमान ते पुसलं गवताला आणि बसलो गाडीत. पण पुढं मंदिर. देवाला म्हणलं, चांगली बुद्धी द्या बाबा ग्रामपंचायतीला रस्ता बनवण्याची. तेवढ्या ड्रायव्हर काकाने गाडी साईडला लावली आणि आम्हाला रस्ता दिला. रस्त्याने सरळ येतात 2 झाडं स्वागतासाठी थांबलेली. त्यांनी आम्हाला दाखवला डिकसळचा पूल. डिकसळचा पूल काय आहे. मग म्हणलं चला एक क्लिप घ्यावी आपली. मग ते पाणी, ते रस्ता आणि ते खड्डा सगळ्यांचं एकीकरणच झालं होतं. मग एकदा पूल पार केला आणि तेवढ्या डोक्यात विचार आला, आपल्या ग्रामपंचायतीने कसले भारी रस्ते दिले ते. किती बी पळवा आणि किती बी बंगवा, एकच नंबर.